नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत, त्याचबरोबर विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचे जे लाभार्थी आहेत, अशा सगळ्या निराधार बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत जारी करण्यात आलेला आहे. आणि हा जी आर खूपच महत्त्वाचा आहे, कारण पाहू शकता जे निराधार बांधव आहेत यांच्यावर मोठ्या प्रमाणात शासनाकडून अन्याय केला जात आहे. जी आर जो आहे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत जाहीर केलाय. कोणता जी आर आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर जो हप्ता आहे निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी जानेवारी महिन्यासाठीचा हा कधीपर्यंत मिळू शकतो, प्राप्त होऊ शकतो, या संदर्भात सुद्धा महत्वाची जी अपडेट आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही अपडेट जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा जो जी आर शासन निर्णय जारी करण्यात आलाय हा पहिल्यांदा पाहून घेऊयात. तर पाहू शकता यामध्ये सगळ्यात महत्वाचे असे दोन अपडेट ते आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मराठी बिग गाईड युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्या अशाच्या महत्वाच्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता या योजनेअंतर्गत जो शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे. म्हणजे पाहू शकता सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दुर्बल घटक जे आहेत समाजातील त्यांच्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र या विभागाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2025-26 आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्यासाठीचा जी आर जाहीर करण्यात आला आहे. म्हणजे सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा जो निधी आहे हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात येत आहे. पाहू शकता या अगोदर सुद्धा आपण एक व्हिडिओ केला होता, अशाच पद्धतीची अपडेट आपल्याकडे आली होती. आणि या पद्धतीने जो निधी आहे निराधार बांधवांसाठी अद्यापही कोणतीही अपडेट न देता, त्यांचा हप्ता न देता तो निधी जो आहे ज्या पद्धतीचा निधी असेल सगळा हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात येत आहे. ही खूपच म्हणजे महत्वाची आहे. निराधार बांधवांसाठी खूपच मोठा अन्याय हा केला जात आहे. पाहू शकता हा जी आर आजचा जी आर आहे, यामध्ये तारीख सुद्धा दिसते 20 जानेवारी. हा कालचा जी आर आहे 20 जानेवारी 2026 साठीचा शासन निर्णय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता सन 2025-26 आता निधी कमी पडतोय यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी. तर या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनुसूचित जाती घटकांकरता 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये यामध्ये अनुसूचित जातींसाठीचा निधी या रेखा शीर्षकाअंतर्गत यामध्ये पाहू शकता 3,960 कोटी इतका निधी त्यामध्ये मंजूर करण्यात आला आहे. तर अशा पद्धतीने जो निधी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत निराधार योजनेसाठी असतो तर तो निधी वळवून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जारी केला जात आहे. मात्र निराधार बांधवांवर अद्यापही अन्याय केला जात आहे. कोणत्या पद्धतीचा जी आर किंवा शासन निर्णय काढण्याबाबत किंवा त्यांचा हप्ता देण्याबाबत कोणत्याही हालचाली या शासनामार्फत केल्या जात नाहीयेत. अत्यंत महत्वाचा असा हा शासन निर्णय आहे. खूपच धक्कादायक अशी गोष्ट आहे. पाहू शकता कोणत्याही पद्धतीचा निर्णय यामध्ये घेतला जात नाही. तर यामध्ये काय सांगितले पुढची गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. विभागाच्या अनुसूचित जातींच्या यामध्ये शेवटी जर आपल्याला म्हटलेलं आहे इथे प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देणाऱ्या निधीचा विनियोग सर्व अनुसूचित जातींच्या नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरता होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यावी. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या यामध्ये हा जो बाब आहे ही गोष्ट खूपच महत्वाची आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबत महिला आणि बाल विकास विभागाने दक्षता घ्यायची आहे. पाहू शकता आता महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत लाडकी बहीण योजना राबवली जाते. मात्र हा जो निधी आहे हा निधी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत मंजूर केला जात आहे. तर अशा पद्धतीने निराधार बांधवांवर अन्याय करून त्यांच्यासाठी जो निधी आहे त्यांच्यासाठी कोणत्याही पद्धतीची अपडेट हालचाली आजचे 20 दिवस या महिन्याच्या उलटल्या असून सुद्धा केली जात नाहीये. दुर्दैवाची बाब आहे. पाहू शकता शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे निराधार योजनेअंतर्गत. तर यामध्ये अशा पद्धतीचा हा महत्वाचा शासन निर्णय
जारी झाला आहे. आता निराधार योजनेंना अद्यापही निराधार बांधवांना निराधार योजनेअंतर्गत हा जो हप्ता आहे यामध्ये जानेवारी महिन्यासाठीचा अजूनही आलेला नाहीये. तर तो कधीपर्यंत येऊ शकतो हा मुख्य प्रश्न आहे. तर त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांचा अद्यापही एकच प्रश्न आहे. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती. जी आर खूप लेट आला होता. जी आर आलाच नाही. डायरेक्टली अधिकृत जे पोर्टल आहे पाहू शकता त्या पोर्टलवर अपडेट देण्यात आली होती. आता जानेवारी महिन्यात सुद्धा तीच परिस्थिती झालेली आहे. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी जसे की दिव्यांग, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती जानेवारीचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल याबाबत विचारत आहेत. आणि हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे कारण योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित आर्थिक मदत ही आवश्यक असते. तर याबाबतच आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. मागील महिन्यामध्ये राज्य सरकारने शासन निर्णय जी आर जाहीर न करता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप जे आहे हे केलं होतं. कारण शासन निर्णय जाहीर केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागतो. त्यामुळे अजून उशीर होऊ शकतो. म्हणून निर्णय जाहीर न करता पोर्टलवर अपडेट देऊन या पद्धतीने सगळी प्रक्रिया केली होती. तर हा शासन निर्णय नंतर जाहीर केला जाईल ज्यामुळे लाभार्थ्यांना ती अधिकृत माहिती मिळू शकते. आता जानेवारी साठीच्या हप्त्यासाठीची शासन निर्णयाची अपेक्षा आहे. तर जानेवारीच्या हप्त्यासाठी शासन निर्णय जाहीर होणार असून त्यात अनुदानाची रक्कम आणि वितरणाची रक्कम ही घोषित केली जाईल. ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. आता लाडकी बहीण योजनेसाठीचा जी आर आज आलाय म्हणजे याच आठवड्यामध्ये कदाचित सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत जो निराधार बांधवांसाठीचा जी आर आहे निराधार योजनेअंतर्गत तो सुद्धा येऊ शकतो. आता हा निर्णय खूपच महत्वपूर्ण असणार आहे कारण त्यानंतरच पैसे जे आहे बँक खात्यामध्ये जमा होतात आणि वेबसाईटवर त्याच्यानंतर अपडेट येते. तर मागील महिन्याप्रमाणेच या महिन्यातही असा निर्णय येण्याची कदाचित शक्यता आहे की डायरेक्टली जे पोर्टल आहे वेबसाईटवर अपडेट दिली जाईल की तुमचा जो हप्ता आहे या महिन्यासाठीचा जानेवारीचा जमा व्हायला 2 ते 3 दिवसामध्ये सुरुवात होईल अशी कदाचित अपेक्षा आहे, शक्यता आहे. गेल्या महिन्यात सुद्धा आपण जर पाहिलं तर 22 तारखेला मला वाटतंय या पद्धतीची अपडेट आलेली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची घोषणा केली होती हिवाळी अधिवेशनामध्ये की निराधार बांधवांचे पैसे महिन्याच्या पहिल्या दिवशी किंवा 1 ते 2 तारखेला जमा होतील. आता पाहू शकता मागील हप्ता किंवा 2 किंवा 3 तारखेला मिळाला जो महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आहे. आता ही घोषणा त्या पद्धतीने जुळते. फक्त इथे काय होत आहे की 1 महिना लेट झालाय. तर ही घोषणा लाभार्थ्यांना सुरुवातीला मदत मिळवण्यासाठी आहे ज्यामुळे त्यांचं आर्थिक नियोजन सोपं होतं. जानेवारीच्या हप्त्याची अपेक्षित वितरण तारीख कधी असेल? जानेवारीचा हप्ता आता पाहू शकता आपण अगोदर सुद्धा सांगितलं होतं की डिसेंबरचा हप्ता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आला 1 तारखेला. त्याच पद्धतीने अपेक्षित तारीख जी आहे सध्याच्या परिस्थितीनुसार असं दिसतंय की जानेवारीचा हप्ता सुद्धा फेब्रुवारीच्या 1, 2 किंवा 3 तारखेला अपेक्षित आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती पहिल्या 1 ते 2 दिवसामध्ये लाभार्थ्यांचा हप्ता जमा होईल त्याच पद्धतीची परिस्थिती आहे. आजची तारीख आहे 20-21 तारीख असताना अद्यापही शासन निर्णय नाहीये आणि या निर्णयानंतर 5-6 दिवसांनी वेबसाईटवर अपडेट येते आणि पोर्टलवर तारीख जाहीर केली जाते. कारण शासन निर्णय नसल्यास पैसे बँक खात्यामध्ये येत नाहीयेत. तर लाभार्थ्यांच्या वतीने एक शासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीत न येता फेब्रुवारीचा मार्च मध्ये ढकलू नका. अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ही केली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार पहिल्या 1 ते 2 तारखेला त्यांचा हप्ता जो आहे हा तिने द्यावा. सध्या पूर्ण महिना सरकारकडे धरून नंतर देण्याची पद्धत चालू झाली आहे. ही खूपच चुकीची पद्धत आहे आणि अशी जी सवय आहे ही लागू शकते. या कारणामुळे अपेक्षा आहे की महिना सुरू होण्यापूर्वी पैसे जे आहे द्यावेत जेणेकरून लाभार्थ्यांचा हप्ता उशिरा जो आहे हा होणार नाहीये. तर अशा पद्धतीची सध्याची अपडेट आहे. 1 ते 2 तारखेला अपेक्षित आहे. यामध्ये फेब्रुवारीच्या 1 ते 2 तारखेला हप्ता जो आहे येणं अपेक्षित आहे. पण तरी सुद्धा शासन निर्णय सुद्धा अपेक्षित आहे. कारण आजच आपण पाहिलं लाडकी बहीण योजनेसाठीचा जो जी आर आहे हा शासनामार्फत आजच जाहीर करण्यात आलेला आहे. लाडकी बहीण योजनेसाठीचा जी आर जो आहे शासन निर्णय हा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत
जाहीर करण्यात आला आहे. याचाच अर्थ याच आठवड्यामध्ये किंवा 1 ते 2 आठवड्यामध्ये GR जो आहे निराधार बांधवांसाठीचा सुद्धा जाहीर होऊ शकतो आणि तसं न झाल्यास 100% निराधार बांधवांवर मोठा अन्याय जो आहे हा शासनामार्फत केला जात आहे. जाणून बुजून जे आहे दुर्लक्ष निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केले जात आहे. ही चुकीची गोष्ट यामध्ये पाहू शकता. अशा पद्धतीचे आहे. तर लवकरच अपेक्षा आहे शासनाकडून GR किंवा त्याबाबत गेल्या महिन्यात ज्या पद्धतीने अपडेट देण्यात आली होती त्याच पद्धतीने या महिन्यामध्ये सुद्धा निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचं पेन्शन वाटप हप्ता वाटप बाबत निर्णय घेतला जाईल. लवकरच या संदर्भात अशाच अपडेट आपल्याकडे प्राप्त होतील. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच मिळवण्यासाठी मराठी वीक गाईड YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.